नमस्कार. आज आपण लोहा तालुक्यातील एका धुरंधर गटाला भेटणार आहोत. वर्षी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. गटातील काही सदस्यांच्या घरामध्ये पाणी गेलं. घरातील सगळ्याच गोष्टी वाहून गेल्या. काही दिवस या सदस्यांना गावातून बाहेर आश्रमशाळेत राहावं लागलं. परंतु गटाने हार न मानता, गटातील सदस्यांनी हार न मानता पुन्हा एकत्रित येऊन हिरजिक पद्धतीने काम करण्यास सुरुवात केलेली आहे. हिरजिक पद्धतीने प्रत्येकाच्या शेतातलं सोयाबीन काढणी सुरुवात केलेली आहे. आज सुद्धा त्यांच्या शेतात पाणी साठलेलं आहे. गुडघ्या इतक्या पाण्यातून त्या गटातील सदस्यांनी सोयाबीन काढलं. जर गट एकत्र नसता तर ते सोयाबीन काढताच आलं नसतं. तर चला आज भेटूयात अशा या धुरंधर महिला शेतकरी गटाला. नमस्कार, माझं नाव ताई परमेश्वर वाघमारे. माझ्या गटाचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिला शेतकरी गट. ह्या वर्षी गेल्या वर्षी आम्ही खूप जोमाने काम केलं, पण ह्या वर्षी थोडं आमची परिस्थिती खराबच झाली अतिवृष्टीमुळं. गटानंच हिंमत करून काढून घ्यायला. आता इथं का हाय मंजूर लावायला, त्या मंजुरी पुरतं बी निघू शकणार वावरामध्ये. आम्ही घेवावं की त्या मंजूरदाराला द्यावं म्हणून आम्ही गटाचीच माणसं हिंमत करून काढून घ्यायला वावरात कसं ठेवावं म्हणून. 5,000ला बॅग मागाले. तर मग आता आम्हाला काय पडलं, इथं 3,000ला क्विंटल सोयाबीन चालली आहे. त्याला 5,000 देऊन कुणाच्या वावरात 2 क्विंटल व्हाली, कुणाच्या वावरात 4 क्विंटल, कुणाच्या वावरात क्विंटल भर मंजूरदाराला देऊन आम्ही काय खावं सर. म्हणून आम्ही गटाच्या बाया हिंमत करून काढून घ्यायला. खूप वंगळ वाटाले, परिकाता निसर्गानं लय आमदा झोका दिला. परंतु आम्ही खचल्या नाही. आमचा 13 महिलाचा गट आहे, पण आम्ही आमच्या घरचे पुरुषसुद्धा आमच्यासोबत कामाला घेतले आणि त्याचे 2 टुप्पे केले. आम्ही इकडं 13 माणसं आणि दुसरीकडे 13 माणसं असे 2 टुप्पे चालू आहेत आणि आमचं काम हिरजिक पद्धतीने खूप चांगलं चालले. आज जरा माझ्या शेतात सोयाबीन काढायचं म्हणलं तर आम्ही संध्याकाळीच मीटिंग घ्यायला, म्हणजे एकूण-एकाला फोनवर संपर्क करून आम्ही ते सकाळी 8ला म्हणजे 8लाच निघाल्या तिथून घरून. आणि आम्ही चांगले असे कामं करायला. मजूर तर मिळायला हेच नाही, तर म्हणजे कोणाला बी आता मजच व्हावं असं वाटते. पण आमची मजुराची एक समस्या आमची दूर झाली आहे. त्याच्यामुळं एक फायदा झाला, म्हणजे ज्याचं आलं त्याचं असं पाण्यातलं सुद्धा आम्ही सोयाबीन काढल्या 2 दिवसाखाली. आता ह्याला थोडं चांगलं आहे, पण पाण्यातलं सुद्धा आम्हाला एवढ्या माणसामध्ये आम्हाला काहीच वाटलं नाही काढायला. पण ते शेतकरी जे होती लक्ष्मीबाई, पण तिनं रडू लागली, पण तिला आम्ही रडू नको, आम्ही एवढे जण हवं असं म्हणून तिला हिंमत दिली आणि तिचं एका दिवसामध्ये 1 बॅग काढून टाकल्या. म्हणजे 2 बॅगा व्हायचं, पण चिखलामुळं तेवढं चलता फिरता आलं नाही. त्याच्यामुळं आम्हाला थोडा उशीर लागला त्या बॅगला. म्हणजे इकडले थोडे आहेत चांगले, अजून चिखलामध्ये 5 बॅगा राहिल्या तर काढायच्या. त्या थोडं पायचं परान झाल्यावर काढावं म्हणून आम्ही इकडला. आता उन्हामुळं फुटून पाणी तर झालं आणि आता पाणी उघडलं तर ऊन पडले, उन्हानं फुटून चाललंय. त्याच्यामुळं आम्ही आता इकडचं काढून उद्याच्याला तिकडल्या वावरामध्ये जायचंच आहे काढायला. म्हणजे मजुराची समस्या आमची दूर झाली आणि गटामुळं आम्हाला अशी नवीन ताकद आल्यासारखी वाटायली. म्हणजे आता 1 बॅग जर काढायचं म्हणलं तर 5,000, चिखल असला तर 6,000ला बॅग मागायलेत काढायला. आणि आता आम्ही सारी वारीनं काढायला, म्हणजे आमचे एकूण-एकाचे पैसे बचतच व्हायलेत तेवढे.